भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी पक्षातील सर्व पदांसह प्राथमिक सदस्यांचाही राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर मुलाखतीत त्यांनी पक्ष सोडण्यामागील कारणावर प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. पुनावाला यांच्या म्हणण्यानुसार सध्या त्यांच्यावर असलेल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे पक्षासाठी पूर्वीप्रमाणे पूर्ण वेळ काम करणे शक्य होत नव्हते. विशेषतः आईची जबाबदारी सांभाळण्यात अडचण येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पक्षाच्या कामासाठी 24 तास उपलब्ध राहणे आणि त्यावेळी वैयक्तिक खर्च व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणे कठीण होत असल्याचे पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना नियमित पगार देत नव्हते, त्यामुळे स्वतःच्या आर्थिक गरजा भागवण्याची जबाबदारी महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. घरभाडे आणि दैनंदिन आर्थिक गरजा पक्षांशी संबंधित नसतात असा मुद्दाही त्यांनी मांडलाय. त्यामुळे सध्या परिस्थिती भाजपामध्ये सक्रियपणे काम सुरू ठेवणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजप सोडल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आलाय. त्यावर पुनावाला यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता पूर्णपणे नाकारली नाही, मात्र त्यासाठी त्यांनी काही अटी असल्याचे सांगितलंय. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना पक्षाच्या नेतृत्वातून दूर करावे, तसेच जवाहरलाल नेहरू यांच्या काही निर्णयाबाबत काँग्रेसने माफी मागावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. दरम्यान शहजाद पुनावाला यांच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.